त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असे हे काही निकाल नाही. बिहारमधली जी जागा आहे कोणती, बांकीपूर, जी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत. आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपनं प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा. तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद काय म्हणाले प्रचाराच्या दरम्यान की बांकीपूरला कुत्ता बिल्ली, कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं, म्हणजे पहा किती मतदारांना गृहीत धरतात. कुत्रा आणि मांजराला जर उभं केलं तरी लोक कुत्रा आणि मांजराला मत देतील भाजपच्या. हा अहंकार लोकांनी मोडून काढला. त्यानंतर मध्य प्रदेशमधली दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती. ती जिंकण्यासाठी भाजपनं साम दाम दंडभेदाचा वापर केला, पण काँग्रेसने ती जागा जिंकली. गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काही विशेष नाही. या 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये. मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे. विशेषतः बांकीपूरमध्ये